नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनेलवर. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, जे EMRS रिक्रुटमेंट 2025 ची जी होती, तर त्याचे बघा आता सिटी इंटिमेशन जे आहे, त्याचे सिटी इंटिमेशन ऑफिशियल वेबसाईटला आलेले आहे. म्हणजेच EMRS स्टाफ सिलेक्शन एक्झामिनेशन 2025 जे आहे, तर त्याचे बघा आता त्यामध्ये ज्या काही पोस्ट आहेत, प्रिन्सिपल असेल, अकाउंटंट असेल, तसेच पीजीटी टीचर्स असतील किंवा टीजीटी टीचर्स असतील, तर त्यांची आता हॉल तिकीट नाही, हॉल तिकीटच्या अगोदर सिटी इंटिमेशन जे असतात, तर त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन जी आहे तर ती वेबसाईटला आलेली आहे. मग ती कशा प्रकारे चेक करायची ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर बघा, सुरुवातीला तुम्हाला EMRS सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर बघा अशी ऑफिशियल वेबसाईट ओपन झालेली दिसेल. यामध्ये तुम्हाला बघा या ठिकाणी ESSE 2025 यामध्ये गेल्यानंतर बघा नोटिफिकेशन मध्ये जायचं आहे. नोटिफिकेशन मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी बघा एक्झामिनेशन सिटी अलॉटेड टू कॅन्डिडेट या ठिकाणी एक पीडीएफ आहे, तर ही पीडीएफ तुम्हाला क्लिक करायचं आहे. पीडीएफ वर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमची नोटीस जी आहे तर ती ओपन झालेली दिसेल. यामध्ये तुम्हाला बघा द एक्झामिनेशन सिटी अलॉटेड कॅन्डिडेट्स मे चेक बाय द ऑन द लिंक गिवन बिलो या ठिकाणी जी लिंक दिलेली आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे लॉगिनचे पेज ओपन झालेले दिसेल. आता या ठिकाणी बघा तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर जो पासवर्ड तुम्ही रजिस्ट्रेशन करत असताना टाकलेला असेल तो या ठिकाणी फिल करा. त्यानंतर हा सिक्युरिटी पिन जो आहे तो या ठिकाणी एंटर करा आणि सबमिट बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता त्यानंतर बघा या ठिकाणी विद्यार्थ्यांना काय काय अडचणी येऊ शकता. या ठिकाणी बघा पासवर्ड तुम्ही विसरले असाल तर तुम्हाला फॉरगेट पासवर्डचा ऑप्शन दिलेला आहे. यावर क्लिक करून तुम्ही फॉरगेट करू शकता. आता काही विद्यार्थी बघा रजिस्ट्रेशन नंबर जो आहे त्याऐवजी तुम्ही ऍप्लिकेशन नंबर टाकत असतात. त्यामुळे चुका होऊ शकतात. तर बघा तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर कुठं भेटणार आहे? ज्या वेळेस तुम्ही फॉर्म फिल केलेला असेल त्यावेळेस अर्जाची प्रत तुम्ही सॉफ्ट कॉपीमध्ये सेव्ह केलेला असेल किंवा हार्ड कॉपीमध्ये सेव्ह केलेला असेल, त्यावर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर हा भेटून जाणार आहे. ऍप्लिकेशन नंबर वेगळा असतो आणि रजिस्ट्रेशन नंबर पण वेगळा असतो. यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाका, त्यानंतर पासवर्ड टाका आणि हा सिक्युरिटी पिन आहे या ठिकाणी एंटर करा आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर पुढचा ऑप्शन येणार आहे तुम्हाला पोस्ट. तुम्ही ज्या पोस्टला ऍप्लिकेशन केलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला पोस्ट शो होणार आहे. त्या ठिकाणी तुमची पोस्ट जी आहे तर ती पोस्ट सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर बघा तुम्हाला खाली इन्फॉर्मेशन भेटणार आहे. तुमचा पेपर कोणत्या तारखेला आहे आणि त्यानंतर कोणत्या सिटीमध्ये असणार आहे. त्या रिलेटेड फक्त एवढी माहिती त्यांनी दिलेली आहे. जेणेकरून तुम्हाला एक्झाम नेमकी कोणत्या शहरात आहे, तुमचं सिटी कोणते दिलेले आहे, त्यानुसार तुम्हाला प्लॅनिंग जे आहे तर ते प्लॅनिंग करता येईल. यासाठी सिटी टेशन असतं. म्हणजे हॉल तिकीट जे आहे तर हॉल तिकीट परीक्षेच्या 2 दिवस अगोदर मिळणार आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची 13 तारखेला पेपर आहे, त्यांना 11 तारखेला हॉल तिकीट मिळणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांची 14 तारखेला पेपर आहे, त्यांना 12 तारखेला हॉल तिकीट तुम्हाला मिळून जाणार आहे. अशा प्रकारे त्यांनी इन्फॉर्मेशन जी आहे तर ती इन्फॉर्मेशन दिलेली होती. आता त्यानंतर बाकीचे जे नॉन टीचिंग स्टाफ आहे, तर त्यांचे 21 तारखेला पेपर आहे. त्यांची सिटी इंटिमेशन बघा 5 तारखेला किंवा 7 डिसेंबरला तुम्हाला मिळून जाणार आहे. आणि त्यानंतर त्यांचे हॉल तिकीट जे आहे 21 तारखेला पेपर म्हणलं 2 दिवस अगोदर म्हणजे 18 किंवा 19 डिसेंबरला तुम्हाला हॉल तिकीट जे आहे तर ते वेबसाईटला भेटून जाणार आहे. अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण EMRS रिक्रुटमेंट बघा EMRS स्टाफ सिलेक्शन एक्झामिनेशन 2025 या एक्झामिनेशनचे सिटी इंटिमेशन कशा प्रकारे चेक करायचे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओ तसेच नवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा काही व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.